सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन रोमकारास पत्र 10 अध्याय 9 ते 13 वचन. रोमकारास पत्र 10 अध्याय 9 ते 13 वचन. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यहुदी व हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा दावा करीतात त्या सर्वांना पुरविण्या इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा दावा करील त्याचे तारण होईल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना प्रेमी सलाम. आजच्या मननासाठी परमेश्वराचं वचन रोमकारास पत्र त्याचा 10 अध्याय 9 वचनापासून तर 13 पर्यंतची वचने आपण पाहूया. ह्या ठिकाणी प्रियांनो असं लिहिलेलं आहे की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. प्रियांनो, हा तारण हा मनुष्याच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे आणि तारण मनुष्यामध्ये कुणाही कडून शक्य नाही. मनुष्य कुणाचं तारण करू शकत नाही. तारण हे देवाकडून आहे. तारण हे देवाकडून योजल्या गेलेलं आहे आणि ते प्रत्येक मनुष्य जातीला आपल्या जीवनामध्ये मिळून घेणं फार गरजेचं आहे. आज तारण हे योजून प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावर गेला प्रियांनो,
आणि आज त्यामध्ये तुम्हाला आणि मला सर्वकालिक जीवन म्हणजे तारण ते प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी योजून ठेवलेलं आहे. आम्ही परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतो की फिलिप्पियरास पत्रामध्ये 2 अध्याय 11 वचनामध्ये की प्रत्येक जिभेने जाहीर करावे की प्रभू येशू हाच ख्रिस्त आहे, हा देव आहे, पिता आहे. आज प्रियांनो, मनुष्य जाती जे फिरत आहे, आज कुठे प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्थान दिलेलं आहे? नाही. भूतलावर आकाशाच्या खाली अधिक कोणतं नाव दिलेलं नाही की मनुष्याचं तारण होईल. फक्त येशूच्या नावामध्येच परमेश्वराच्या लोकांनो तारण आहे आणि ते तारण तुम्ही आणि मी साधलं पाहिजे. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही ते तारण साधलेलं आहे का? आम्ही ते तारण साधलेलं आहे का? प्रभू येशू ख्रिस्तानी जे काही सहन केलं तुमच्या आणि माझ्यासाठी, तारणाचा मार्ग तुम्हाला आणि मला मोकळा करून दिला. आमच्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला झाली. प्रियांनो, आज ते तारण तुम्हाला आणि मला प्राप्त करून घ्यायचं आहे. ते तारण तुम्हाला आणि मला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि इथं लिहिलेलं आहे, कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचेच तारण होईल. मनुष्य जाती धावा करा, प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा करा. यदि धावा करणार नाही, तो प्रभू आहे असं मुखाने स्वीकारणार नाही, तर आमचं तारण होऊ शकणार नाही. आज प्रियांनो, त्या चोरांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा केला आणि त्याला ते मिळालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील. प्रियांनो, ते अद्भुतरित्या प्रभू येशू ख्रिस्ताने ते त्याच्यासाठी प्रयोजन केलं. आज प्रभू पण आज तुमचा आणि माझ्यासाठी, आज प्रभू पण तुमचा आणि माझ्यासाठी ते प्रयोजन करून ठेवलेलं आहे. आज तुम्ही आणि मी मुखाने कबूल केलेला आहे का की प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त हाच मेलेल्यातून उठलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असं तुम्ही आणि मी आपल्या मुखाने कबूल केलं आहे का? हो, केलं आहे तर निश्चितच तारण केल्याशिवाय प्रभू राहणार नाही. चला तर आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो माझा राजा. प्रार्थना करतो आजच्या दिवसासाठी, आजच्या समयासाठी. आज प्रभू परमेश्वर आम्हाला ते तारण समजू दे, तारणाचं मोल समजू दे, ते कळू दे प्रभू. आणि देव बाप्पा, आम्ही स्वतः आमच्या मुखाने म्हणावं प्रभू येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे, त्याला तो मेलेल्यातून उठलेला आहे. आज प्रभू परमेश्वर आम्हाला रोज प्रत्येक दिवशी स्वीकार करून तुझ्या मार्गात चालण्यास सहाय्य कर. आणि निश्चितच प्रभू परमेश्वरा, तू आमचं तारण करशील, आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. प्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.